हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, खूप दिवसापासून ना माझी इच्छा होती की पाषाणच्या इकडं सोमेश्वरवाडीला ना जे ग्राम संस्कृती उद्यान आहे ना ते बघायला जायचे. आणि खूप दिवस ते जायचं म्हणून ते तसंच राहून जात होतं. तर फायनली त्याला योग आलेला आहे जायचा आणि आम्ही तिकडं पोचलेलो आहे. तर तुम्हाला ना मी प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे. एवढी छान आणि सुंदर प्रत्येक गोष्ट आहे ना की असंच अगदी असं वाटतं की हुबेहूब गावाकडंसुद्धा आता गेल्यानंतर आपण जेव्हा गावाकडं जातो ना तेव्हासुद्धा आता ह्या गोष्टी सगळ्या गावाकडंसुद्धा नष्ट झाल्या आहेत. पण त्यांनी तिथं खूप छान अशा रेखाटल्यात ह्या गोष्टी आणि मला खूप भारी वाटलं. तुम्हीसुद्धा एक वेळ नक्की जाऊन भेट देऊन या, तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. अगदी पैसा वसूल असं उद्यान आहे. फक्त 50 रुपये काहीतरी त्याची फी आहे, जास्त अशी काही फी नाही. आणि संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत ते ओपन असतं. सकाळी 9ला का 9:30ला काहीतरी ओपन होतं. तर खूप मस्त असतं, मला खूप आवडलं. तुम्ही पण बघू शकता. अगदी गावाकडं जशा असतात ना तशा हुबेहूब गोष्टी त्यांनी कोरलेल्या आहेत, रेखीव काम केलेलं आहे. मला तर खूप छान असं वाटत होतं तिथं गेल्यानंतर. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं पिल्लूसाठी नवीन होतं, कारण आपण कधीतरी ह्या गोष्टी अनुभवल्या असतात थोड्याफार प्रमाणात. पण पिल्लूला ह्या सगळ्या गोष्टी ना अजिबातच त्यांना कधी बघितल्या नाहीत. कारण आत्ता गावाकडं जरी आम्ही गेलो ना तर गावाकडं आमचं जर गावात घरच नाही, रानात घर आहे जरी म्हणजे वस्तीवर असलं तरी. पण गावात अशा गोष्टी आता राहिलेल्याच नाहीत. खूप सगळ्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत आता आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहायलासुद्धा मिळत नाहीत आपल्या गावाकडं. तर इथं खूप छान असं सगळ्या गोष्टी होत्या. जसं की विहिरीवर पाणी काढतानाच्या महिला तिथं म्हणजे ज्या काही गोष्टी असतात ना त्याच्यानंतर ना गावाकडील खेळ म्हणजे तेव्हा कोणते खेळ होते किंवा तमाशा म्हणा, त्याच्यानंतर भाजीपाल्याचं मार्केट कसं भरत होतं, ह्या सगळ्या गोष्टी ना त्यांनी अगदी डिटेलमध्ये तिथं मांडलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अगदी हुबेहूब, मला तर असं वाटायचं लांबून बघितलं का नाही ते अगदी तिथं माणसं खरी माणसं उभा केलेली आहेत असं वाटायचं. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी न विसरता तिथं हे केले होते. गजरेवाली म्हणा, भाजी विकणारी म्हणा, बूट पॉलिशवाले, साडी विकणारी, बांगड्या घालणारी, ह्या सगळ्या गोष्टींची मला ना गावाकडच्यांची आठवण व्हायला लागली होती. ज्यावेळेस मला वाटतं मी 1ली-2रीला होती ना तेव्हा कुठं मी ह्या गोष्टी बघितल्या होत्या. बांगडेवाली, त्याच्यानंतर ना साडीचं दुकान एखादं कुठं तरी गावात कवचित. आता कसं शहराच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि गाव देखील बदललं, प्रगती व्हायला लागली. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता बदलत राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भाजीपाल्याला आणि याला त्याला सगळेजण म्हणजे एवढं ही करत नाहीत. पण त्यावेळेसचा बाजार अगदी छान आणि मस्त असा बघण्याजोगा बाजार होता. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा त्यांनी बाजार वगैरे भरवला होता. भारी वाटत होतं, मला तर सगळ्यात भारी वाटत होतं. पिल्लूच सगळं नवीन बघत होता. त्याला फक्त त्यामधलं कोंबड्या वगैरे हे ते आणि प्रत्येक गोष्ट त्याला सांगून मला खरंच कंटाळा आला होता. कारण त्याची प्रत्येक गोष्ट अशी होती की हे काय ते काय, कारण त्याच्यासाठी सगळं नवीन होतं. आणि आम्हाला हे सगळं सांगणं म्हणजे त्याला एक मोठा टास्क होता. सगळ्या गोष्टी त्याला सांगाव्या लागत होत्या. हे काय मम्मा, ते काय मम्मा. आणि तो एन्जॉय करत होता बरं का बऱ्यापैकी. थोडंसं जर आम्ही आधी गेलो असतो, मला वाटते आम्ही तिथं 5 का 5:15 असं काहीतरी पोचलो होतो आणि तेव्हा तिथं अंधार व्हायला लागला होता. आम्ही थोडंसं आधी गेलो असतो ना म्हणजे 4, 4:30 तेव्हा ना खूप छान असं याचा व्ह्यू घेता आला असता आणि खूप मस्त असं वाटलं असतं. म्हणजे छान असे हे पुतळे वगैरे ना अगदी छानवाने दिसले असते. कुस्तीचा खेळ किंवा मैदानी खेळ कसे असतात आणि ते पंचांच्या पद्धतीने कसे हे सिलेक्ट केलेले जातात, हे सगळं काही तिथं त्यांनी मांडलेलं होतं. त्याच्यानंतर भाजीपाला विकणारे, त्याच्यानंतर ना मंडई विकणारे, कडधान्याचे वेगळे व्यापारी, तेलाचे वेगळे व्यापारी, असं सगळं काही त्यांनी मांडलं होतं. त्याच्यानंतर ना त्या काळातली घरं जे काही आत्ता बघून ना खूप हे वाटतं. म्हणजे प्रत्येक व्यवसाय तिथं त्यांनी रेखाटला होता. म्हणजे कुंभार आता म्हणू नये असं, पण तिथं तिथं जसं होतं ना तसं. म्हणजे ते टोपल्या बनवणाऱ्यांचे, चप्पल बनवणाऱ्यांचे, मडकी बनवणाऱ्यांचे, तसेच मटण विकणाऱ्याचा खटीकसुद्धा तिथं त्यांनी बनवला होता. आणि हे पाहून मला खूप भारी वाटलं. हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटतं की नाही ते म्हणजे खरेखुरे माणूस उभा आहेत. बकरीपासून त्यांनी सगळ्या गोष्टी तिथं रेखाटलेल्या होत्या आणि खूप भारी वाटत होतं हे सगळं बघत असताना. तर तुम्ही जर गेला ना तिथं तर तुम्हाला काय बोलावं, म्हणजे बघतच बसावं असं वाटतं ते सगळं. आणि खूप छान असं त्यांनी केलेलं आहे तिथं.
ह्या जर उन्हाळ्याच्या तुम्ही समर व्हॅकेशनला याला त्याला जायचं म्हणता ना, तर तुमच्या मुलांना इथे घेऊन जा, कारण त्यांना गावाकडची संस्कृती समजली पाहिजे नाही का. आपण तर हे सगळं बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं, पण आपल्या मुलांनी सिटीत राहून हे कधीच अनुभवलेलं नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्यांना खरं तर नवीन नवीन वाटत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना दाखवू शकता. खूप छान पद्धतीने ते रिॲक्ट होतील, खूप छान पद्धतीने त्यांनासुद्धा आवडेल अगदी व्यवस्थितपणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाय वगैरे असं काहीच दुखलं नाही. खूप म्हणजे असं असं वाटायचं की आता हे बघितल्यानंतर पुढं काय आहे, अशी उत्सुकता लागली होती. एवढं छान त्यांनी ते बनवलेलं आहे. खरंच ज्यांनी कोणी ते बनवलं आहे ना, खूप डोकं वापरून खूप सगळ्या गोष्टी म्हणजे मायेचा जिव्हाळा त्यांनी तिथं बनवलेला आहे. आणि असं वाटायचं आता इथून पुढं काय असेल, म्हणजे पाय वगैरे आपण आता बघा जसं राजीव गांधी उद्यानला जातो, म्हणजे या प्राणी संग्रहालय इथल्या, तर असं वाटतं की बाबा कधी संपतं हे आणि कधी आपण एका जागेवर बसतो का, तर चालून चालून आपले पाय खूप दमून जातात. पण इथं असं नव्हतं. इथं तिकडच्या काळातले खेळणे, तिकडच्या काळातले म्हणजे त्या काळातले लहान मुलांचे खेळणे कसे असतात किंवा घर कसे असतात, एकदम साधी सिंपल गावरान पद्धतीत त्यांनी मांडली होती. कुत्रा जर तो बसलेला आहे ना, तो तर अगदी डिक्टू जसं तसं वाटत होता. मला तर लांबून असं वाटलं की हा खरोखरचा कुत्रा आहे की काय. आणि त्याच्यानंतर ना पाटील यांच्या म्हणजे गायींचा गोठा, गायी कशा असतात किंवा त्यांची चावडी, त्यांचं घर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी अक्युरेट मांडले. तुम्ही आता बघू शकता, या बाजूला म्हशी, इकडं शेतकरी धार काढताय, इकडच्या बाजूला जरशा आणि इकडं पाटील यांचा तो घर, किचन वगैरे, बाळाचा पाळणा, बाळाला बघा कसा पाळणा वगैरे. आणि खूप छान असं म्हणजे चुली एकीकडं भांडी वगैरे सगळं काही त्यांनी मांडलेलं होतं. आणि हे पाटलांची आपण म्हणतो ना घराचे जुन्या काळातले घर, तशा पद्धतीचं मांडलेलं होतं त्यांनी. खूप भारी वाटत होतं, मस्त असं वाटत होतं आणि छान असं वाटत होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ देखील तिथं भरपूर स्वच्छता होती. त्याच्यानंतर हे पाटलांच्या बाजूला असणारा त्यांचा एक सेवक, इकडे खेळणारी त्यांची मुलं, खूप भारी म्हणजे रिॲक्शनच काय द्यावी हे मला कळत नव्हतं. खूप छान असं युनिक असं काहीतरी होतं तिथं आणि भारी वाटत होतं. आणि इथं काय झालं, मी सहज असं व्हिडिओ धरत ना, म्हणजे मी व्हिडिओ शूट करतो त्याने माझं खाली लक्ष नव्हतं. त्याच्या अगोदर पिलूचे पप्पा पण तिथं बघत म्हणजे आपण काय बघत चालू, हे खाली काय चाललं हे नव्हतंच काय. पण आम्ही चालता ना तिथं थोडीशी पायरी अशी संपली होती आणि म्हणजे उंच आणि आपण म्हणत नाही का ही प्लेन बाजू आणि पुढं थोडी उंच बाजू, त्यामुळे मी थोडीसं माझं पाय पिचकला आणि मी तिथं पडली. ह्या दोघांना खूप हसू येत होतं मी पडल्यामुळे. तुम्ही बघू शकता पिलूचं तर एवढं त्याला खुश झाला होता, कारण ते दोघं अगोदर पडले होते आणि माझ्याकडे बघत होते की मी पडते का, मी काय करते. आणि गुपचूप बसले होते. मला असं नाही सांगितलं की मी पडलो इथं, किंवा पिलूसुद्धा म्हणला नाही मम्मा मी इथं पडलो या आणि आता काय होते. नुसते दोघंजण माझ्याकडे बघत बसतात आणि गुपचूप बघतात की आता ही पडते की काय, आपण दोघं तर पडलोय पण ही पडते की काय. आणि मी सुद्धा तिथे गेल्यानंतर पडली अचानक. तर हे आहे पाटील यांचा वाडा. बघा तुम्ही खूप छान पद्धतीने बाहेरून सुद्धा बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर मुलांसाठी थोडेसे म्हणजे मुलांनी जास्त असं बोर वगैरे होऊ नये म्हणून त्यांनी आता वेगवेगळे प्राणी मांडलेले आहेत. इकडून नवीन नवीन असे इकडं झाडं वगैरे लावायला सुरुवात केली. असे छोटे छोटे शोचे जे झाडं असतात ना पीस, ते पण इकडून लावलेले आहेत आणि छान असं वाटत होतं, भारी वाटत होतं. जास्त पण असं बोर वगैरे काही नाही, पण मस्त वाटत होतं. तुम्ही कधी जाणार आहात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा नक्की सांगा. आणि हो, जातात म्हणजे कसं आहे, तुम्ही व्हिडिओ तर बघता पण माझ्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब कोणीसुद्धा करत नाही, तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की नक्की तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत माझ्या चॅनलवर. त्याच्यामुळं प्लीज नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण गावाकडच्या गोष्टी, गावाकडच्या गावरान गोष्टी ह्या सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर 50 ते 60 सबस्क्राईब झाल्यानंतर जेव्हा लाईव्ह आपल्याला घ्यायला येते ना, त्या लाईव्हमध्ये तुम्हाला मी मायक्रमच्या डिटेल सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. तर माझ्या नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ठेवा, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या म्हणजे हाऊसवाईफला ते सगळं काही शिकायला मिळणार आहे. ओके. तर हे बघा, त्याच्यानंतर गावाकडचे खेळ, गावाकडची शेती आणि गावाकडं असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे दाखवायचा प्रयत्न केला होता. म्हणजे शेती कशी केली जाते, म्हणजे पाणी वगैरे. पहिल्या एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या की बाबा ट्रॅक्टरनं सगळं करायचं, किंवा गावाकडच्या मुलांचे खेळ, म्हशी रानात वगैरे चारा गेल्यानंतरचे खेळ, असं सगळं काही त्यांनी रेखाटलं होतं. त्याच्यानंतर मला सगळ्यात छान अशा वाटणाऱ्या गोष्टी ना इकडं होत्या. आता ते ह्या व्हिडिओमध्ये येतात की पुढच्या व्हिडिओमध्ये येतात ते मला माहीत नाही, पण तुम्हीसुद्धा त्या गोष्टी बघितल्या ना एकदम चक्क होऊन जाल, अशा खूप छान छान गोष्टी आहेत तिकडं त्यासुद्धा. तर तुम्ही बघू शकता इकडं.
फरशी बसवणाऱ्यांपासून म्हणजे प्रत्येक व्यवसाय त्यांनी, एक व्यवसायसुद्धा जातं नीट करणार असतो ना, जातं ते सुद्धा त्यांनी इथं रेखाटलं होतं. म्हणजे गाव जसं होतं ना, हुबेहूब गाव त्यांनी इथं रेखाटलेलं होतं. खूप छान असं वाटत होतं, मस्त असं वाटत होतं. मुलींचे खेळ, त्याच्यानंतर मुलं काय खेळत होते त्या काळात, मुलींची कपड्यांची म्हणजे वेशभूषा, मुलांची वेशभूषा, चप्पल कशी होती हे सगळं काय दाखवलं. त्याच्यानंतर मुलींची हेअरस्टाईल म्हणजे त्यावेळेसच्या मुली कशा छान अशा वेण्या वगैरे घालत होत्या ते सुद्धा त्यांनी तिथं रेखाटलेलं आहे. खूप मस्त असं वाटत होतं, छान वाटत होतं. परत त्याच्यानंतर गवंडी काम करणाऱ्या स्त्रियांची कथा व्यथा हे सगळं मांडलेलं होतं. भारी वाटत होतं तिथं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे पिलूलाही तर खूप हसायला येत होतं. आता हे जे काय आहे ते म्हणजे प्रत्येकाचं हेच असते, पण हे तर पिलू खूप हसत होतं, त्याला खूप हसायला येत होतं इथं. त्याच्यानंतर ना सगळ्या गोष्टी ह्या गावाकडच्या आहेत त्यामुळे त्यांनी साध्या पद्धतीनं म्हणल्यात, ह्यात वेगळं असं काही नाही आहे आणि वेगळं काही समजू पण नाही आहे की नाही. तर कसा वाटला व्हिडिओ माझा मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का मला ते सुद्धा सांगा. त्याच्यानंतर हे मिठाईचं दुकान आहे ना, एकदम अगदी हुबेहूब होतं बरं का. त्याच्यामध्ये पेढे, त्याच्यानंतर ते रेवड्या, बर्फी हे सगळे जिथली तिथं एकदम असं म्हणजे जसं आपण आता स्वीट होममध्ये बघतो म्हणजे बेकरीमध्ये वगैरे बघतो ना, सेम तसं होतं बरं का. आणि पिलूला असं वाटलं की ते खरं खरं आहे. तिथं जाऊन त्याला असं वाटायचं की मी हात लावून बघू की काय, मी घेऊ की काय, असं त्याला वाटायचं. त्याच्यानंतर ते गावाकडचं पोतराजाचं खेळ हे ते सगळं त्यांनी तिथं रेखाटलं होतं. मला सगळ्यात भारी वाटली ते म्हणजे गावाकडचे कीर्तन, परत ना त्यानंतर गावाकडचे अभंग, प्रवचन हे ते सगळे ऐकणारे गावकरी आणि शांत मनाने बसणारे गावकरी. खूप छान त्यांनी असं म्हणजे हे केलं होतं, भारी वाटत होतं हे सगळं. आणि त्याच्यानंतर जे इकडं पलीकडच्या बाजूला एक मंदिर आहे त्यांच्या ग्रामदेवतेचं, कुठलं आहे ते मला माहीत नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सगळी मंदिर आणि तिथून मंदिराचा परिसर सगळा काही छान असा पाहायला मिळेल. तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला असेच बघत राहा म्हणजे माझं चॅनल ग्रो होईल. प्लीज मला सपोर्टची गरज आहे, तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि गावाकडच्या शाळेत तुम्ही असं कधी झाडाखाली बसलाय का नाही ते सुद्धा मला नक्की सांगा. चलो बाय, आजच्या पुरतं एवढंच.